काही राजकारण वाद असल्यामुळे त्यांनी मला ही अडचण आणली आणि मला प्रत्येक गोष्टीमध्ये रहिवासी दाखला जरी असला तरी हे असंच अडचण आणली. आम्हाला रहिवासी दाखला भेटत नाही, काही भेटत नाही. सरपंचच्या दिवसापासून ते तिथं आहे. आता एवढं ते काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहोत, त्याच्यामुळे हे अडचणी निर्माण येतात. प्रशासकीय अधिकारी तुमच्या सैनी देऊन टाकलं, त्यांचं काम होईल तर नाही होईल. तुम्हाला काय प्रश्न विचार राहिलो? तुम्हाला प्रश्न काय विचारणार? तुम्ही तुमच्या सैनी देऊ शकत नाही का? आहे ना आपलं इथं माझ्या समोर ती लेटर हेड घेऊन ये. मी सरपंच मला सांगितलं का आता मला इथं पाहिजे, त्याशिवाय इथून उठायचं नाही. हो लक्ष द्या माझ्याकडे. तुमचे लेटर आता घेऊन या आणि जोपर्यंत तुम्ही सही होत नाही तोपर्यंत उठायचं नाही. कळायला का? मागून घ्या. तुम्हाला गाडी देऊ का? गाडी द्यावं का नाही? चला लेटर रेडी घेऊन या. तुम्ही तुमच्या सैनी देऊन टाका ना. तुम्ही राजीनामा द्या ना. बदली करू राजीनामा द्या. तुम्हाला काम नसेल करायचं आम्हाला माहिती त्यांना अडचण आणतात. तुम्ही सोडून द्या विषय. व्हिडिओ साहेबांची सही नाही घेणार. व्हिडिओ साहेबांची सही द्या. तुम्ही त्यांना पत्र काढा, आदेश काढा. आपल्याकडं यांचं पत्र आलेलं आहे. आपल्याकडे या ताईंचं ते यांना आदेशित करा. तात्काळ दाखला वितरित करण्यात नियमानुसार नाही दाखला देण्यात यावा असं पत्र काढा. नियमानुसार उलट्या पालट्या नियम बिनतात तुमची. फक्त सांगितले की ऑर्डर करायची यांना दाखला द्यायची. दिलं नाही सर. सरपंच उपलब्ध राहत नाही. सरपंच आमचा उपसरपंच पाहतील, मिटिंगला अवताडे दादा पाहतील, दुसरं काहीच नाही म्हणते. सरपंच जाधव काहीतरी आहे, जाधव मॅडम त्यांच्या हातात नाही सोडणार. ते उपसरपंच बघणार का काय करायचं, याला कागद द्यायचं का नाही. आणि सरपंचच्या हातात कोणतीही गोष्ट नाही, उपसरपंचच्या हातात आणि चेअरमनच्या हातात. पोहेगावचे ग्रामविकास अधिकारी बेकरी व्यवसायासाठी ना हरकत दाखला देत नाही अशी कैफियत पोहेगावच्या रहिवासी सौ अश्विनी किरण अवताडे यांनी जनता दरबारात आमदार आशुतोष काळे यांच्या पुढे मांडली. त्यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी पोहेगावचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र टिळेकर यांना त्याबाबत खुलासा मागितला. त्यावेळी मी दाखला देऊ शकत नाही असे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली असता आमदार आशुतोष काळे यांनी त्यांना चांगलेच खडसावत संबंधित महिलेला याच ठिकाणी ना हरकत दाखला द्या, तुम्हाला वाहनाची व्यवस्था उपलब्ध करून देतो, तुम्ही तुमचे दप्तर घेऊन या असे सांगितले. त्यावेळी ग्रामविकास अधिकारी राजेंद्र टिळेकर यांनी उद्याच सौ अश्विनी किरण अवताडे यांना बेकरी व्यवसायासाठी ना हरकत दाखला देतो असे सांगितले. त्यामुळे सौ अश्विनी किरण अवताडे यांचा मोठा प्रश्न जनता दरबाराच्या माध्यमातून सुटल्यामुळे त्यांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले. प्रत्येक गावात राजकीय स्थानिक हेवेदावे असतात, त्याचप्रमाणे गावाअंतर्गत राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असतात. यामध्ये पंचायत समितीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी न पडता गावातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे सर्वोच्च प्राधान्य द्यावे. आपली नेमणूक नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी केली आहे याची जाणीव ठेवा आणि जर नागरिकांची कामे करायची नसेल तर राजीनामे द्या अशी तंबी आमदार आशुतोष काळे यांनी पंचायत समितीच्या कामचुकार अधिकाऱ्यांना व ग्रामसेवकांना जनता दरबारात दिली आहे. एकत्रित जनता दरबारात ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्यामुळे पंचायत समिती, सर्व विभाग, पशुसंवर्धन विभाग व शासकीय पशु पैदास केंद्र, वाळू माता या विभागातील नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी प्रथमच पंचायत समिती कार्यालयात जनता दरबार घेतला. या प्रसंगी मतदारसंघातील अनेक गावातील नागरिकांनी ग्रामसेवकांबद्दल आपल्या तक्रारी मांडल्या. त्यावेळी त्या तक्रारी सविस्तरपणे जाणून घेऊन त्याबाबत संबंधित ग्रामसेवकाकडून माहिती घेतली असता समाधानकारक उत्तरे न मिळाल्यामुळे एरवी शांत असलेल्या आमदार आशुतोष काळे
यांनी जनता दरबारात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या मतदारसंघातील जनतेच्या समक्ष कामचुकार अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. संबंधित प्रश्नांचे जाब त्या अधिकाऱ्यांना विचारून तिथेच त्या प्रश्नाला पूर्ण विराम देऊन त्यांनी जागेवरच नागरिकांचे प्रश्न मिटवले. यावेळी गट विकास अधिकारी संदीप दळवी, विविध विभागांचे प्रमुख, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंचायत समिती किंवा ग्रामीण भागाशी निगडीत, ग्रामपंचायतीशी निगडीत असलेल्या विषयांचा जनता दरबार या ठिकाणी घेण्यात आला आणि जे काही विविध घरकुलाचे किंवा ग्रामपंचायत लेवलचे प्रश्न असतील त्याच्यावर त्या ग्रामसेवक भाऊसाहेब असतील किंवा विस्तार अधिकारी असतील बीडीओच्या सूचनेने त्या प्रश्नाचा पाठपुरावा त्या ठिकाणी करतील. बऱ्यापैकी ग्रामपंचायतचे निवडणुका असल्यामुळे, लोकप्रतिनिधी असल्यामुळे काही अडचणी त्यांच्या लेवलला सुटताय, काही प्रशासकीय लेवलला अडचणी असतात, त्या सोडवण्यासाठी म्हणून आज जनता दरबार या ठिकाणी घेण्यात आलेला होता. काही गोष्टी आहे का आपण गरीब जे लोक असतात त्यांना काही व्यक्तिगत लाभाच्या गोष्टी मिळतात, त्याच्यामध्ये थोडंफार काही गोष्टी सोडाव्या लागतात जेणेकरून त्यांना लाभ मिळेल. एकदम कायद्यानुसार चाललं तर बरेचसे लोक वंचित राहतील आणि म्हणून त्या पद्धतीने लोकांना जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल हा विषय डोळ्यासमोर ठेवून पूर्ण पंचायत समितीचे अधिकारी असतील, त्यांचे सर्व सहकारी या पद्धतीने काम करतील अशी त्यांना सूचना केलेली आहे. आणि राजकीय याच्यामध्ये हेवे दावे चालू असतात, कोणाच्या काही तक्रारी चालू असतात, पण त्याच्यामध्ये गरीब लोकांवर कुठे अन्याय होऊ नये, गरीब लोकांना कुठेही तोटा होऊ नये ही खबरदारी घेण्याची जबाबदारी ही सर्व राजकीय पक्षांची आहे, सर्व पदाधिकाऱ्यांची आहे. ही माझी या आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे, एवढं आपण लक्षात घ्यावं. ते जर झालं तर निश्चितपणाने जास्तीत जास्त लाभ लोकांपर्यंत जाईल असं मला वाटतं. फॉलोअप घेण्यासाठी त्यांना त्यांची जी काही अडचण आहे त्याच्यामध्ये आम्ही मेन्शन केली आणि व्हिडिओ साहेबांना त्याची एक कॉपी दिलेली आहे. आमच्याकडे त्याची नोंद आहे. फॉलोअप घेण्यासाठी जातील तेव्हा ते पत्र दाखवतील त्याचं काय झालं. आणि मी पण एक एकत्रित पूर्ण ती यादी दिलेली आहे, काय काय तक्रारी आजच्या जनता दरबारमध्ये आल्या आणि त्याचं पुढच्या जनता दरबारमध्ये ज्यावेळेस पंचायत समितीचा होईल त्याच्यावर काय कारवाई झाली, तर कुठपर्यंत तो विषय मार्गी लागलाय, त्याच्यासाठी एक पाठपुरावा करण्यासाठी एक कॉपी दिलेली. नाही, आता जर कोणी व्यावसायिक असेल तर कुठल्याही गावामधला असेल त्याला व्यवसाय करायला जर काही शासकीय दाखले लागत असतील तर त्याला दिले गेले पाहिजे. आणि असं जर अडवणूक कोणी करत असेल तर कुठलीही ग्रामपंचायत असो, ते माझं गाव जरी असले तर असं चालणार नाही. त्या हिशोबाने त्या महिलेला दाखला दिला गेला पाहिजे, एवढंच माझी भूमिका होती. शेवटी ती कुठल्या आज आमच्या पक्षाचे तिथं काम करते, दुसऱ्या पक्षाचे आमच्या गावामध्ये असेल किंवा जिथं आमचा सरपंच असेल तर आम्ही असल्या प्रकारची अडवणूक कधी करत नाही. त्या पद्धतीने त्या ग्रामपंचायत मध्ये काम करणारे जे कोणी प्रतिनिधी असतील ते लक्षात घेतलं पाहिजे. गावामध्ये प्रत्येकाला त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे आपला व्यवसाय चालू करा. ठीक आहे, मी म्हणत नाही का बेकायदेशीर गोष्ट असेल ती तुम्ही थांबवावी, पण रितसर जर सगळे लायसन्स असतील, शासकीय जे काही कागदपत्र त्यांना लागत असतील ते जर दिलेले असतील तर त्यांना कुठेही प्रकारची अडवणूक केली जाऊ नये असं माझी स्पष्ट भूमिका आहे. त्या पद्धतीने मी बोललो. आता बघू आता ते काय करतात, कारण आता हा पहिला जनता दरबार होता, त्याच्या अगोदरही अनेक वेळेस काही तक्रारी आल्या तर मी स्पष्टपणे नागरिकांना सांगितलेले हा रस्ता काय मी व्यक्तिगत करत नाही, हा शेवटी जनतेचा पैसा आहे. जनतेचा पैसा जनतेसाठी खर्च होत असताना तो योग्य पद्धतीने होत नसेल तर आपण ते काम बंद पाडलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठेही असं लक्षात म्हणजे असं नाही करायचं का आमदार मी येईन मग आपल्याच पार्टीचा माणूस येईन मग कशाला बंद पाडेल, असं नाही. काम योग्य होत नसेल ते बंद पाडलं पाहिजे. तर कोणी जरी ठेकेदार असून, कोणी जरी अधिकारी असून आणि कोणी जरी मंजूर करून आणलेलं असेल, चुकीचं काम होता कामा नये. वारंवार काही निधी मंजूर होत नाही. एका कामाला आता निधी मंजूर झाला
परत 5 वर्षांनी 10 वर्षांनी त्याचा निधी मंजूर होईल. त्यामुळे चुकीच्या कामं होता कामा नये एवढीच माझी भूमिका. शिक्षण विभागाच्या खासगी शाळांचा अनेक तक्रारी आल्या आहेत फी संदर्भात, त्याबाबत आपण काय म्हणतो? आता आरटीच्या बाबतीमध्ये जे काही नियम आहे शासनाने घालून दिलेले ते बघून खाजगी शाळा काय करताय त्याचं पूर्ण माहिती शिक्षण विभागाकडनं येईल आणि खाजगी शाळांचे पण आपण एक मीटिंग लावू जेणेकरून काय ते करणं त्यांच्या अधिकारात काय करू शकता किंवा काय नाही करू शकता याची त्यांना कल्पना द्यावी असं म्हणून ती मीटिंग आम्ही बोलवणार आहे. सगळ्या पालकांना पण बोलू, त्यांना काही शंका असली त्या पद्धतीने एक मीटिंग घेऊ, हे करू, मार्गी लावू.